नमस्ते. संयुक्त पूर्व परीक्षा 2026 च्या अर्थशास्त्राचे प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे 21, हा सेट बी आहे, त्यातला 21 नंबरचा प्रश्न आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधाने कोणती? बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. हे तर अगदीच बरोबर आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त असतो. तर असं या दोन्हीही स्टेटमेंट ॲक्च्युली चुकीचे आहेत. तर एकाच प्रकारचे नाही, ॲक्च्युली मार्केट कॅप्चर करण्यासाठी ते विविध प्रकारची उत्पादनं हे बाजारामध्ये आणत असतात आणि विकसनशील देशांसोबत विकसित देशांमध्ये सुद्धा त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणात असतो. आणि बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. तर याचं आन्सर असलं पाहिजे ए अँड डी. पुढचा 22वा प्रश्न आहे. सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश नाही? तर यामध्ये लक्षात घ्या, याचं उत्तर 3 आहे. शेअर बाजार नियमन हे सेबी या ऑर्गनायझेशनकडे देण्यात आलेलं आहे. शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे? याचं उत्तर आहे 2. विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो आणि पुरुषांचा सकल नोंदणी दर याचे गुणोत्तर. आता इथे लक्षात घ्यायचं की हा जो इंडेक्स आहे हा युनेस्कोने डेव्हलप केलेला आहे आणि कुठल्या एखाद्या स्तरासाठी नाही, तर तुम्ही कुठल्याही स्तरावर हा लैंगिक समानता निर्देशांक मोजू शकता. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा मोजू शकता. फक्त मोजायचं काय आहे तर स्त्रियांचा सकल नोंदणी दर त्या स्तरातला आणि त्याचं गुणोत्तर काढायचं आहे पुरुषांच्या सकल नोंदणी दरासोबत. त्यामुळे याचं उत्तर आहे 2. प्राथमिक तूट म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे वित्तीय तूट वजा व्याज परतफेड. लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो? आता इथे आपल्याला माहिती आहे की जेव्हा एक्स्ट्रीम वर्ड्स येतात त्यावेळेस आपण त्यांना निगेट करणार आहोत. तर इथे केवळ 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 म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण ओनली ओनली ओनली. सो व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण व संक्षेप करणे म्हणजेच एक हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तर्षी पैकी खालील कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही? तर हे बजेट डॉक्युमेंट मधलं सप्तर्षी हे जे सूत्र मांडलेलं आहे 2023-24च्या, तर याच्यामध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळतं की कुठलं नाही हे त्यांनी विचारलेलं आहे. सो याचं उत्तर आहे व्यापार विकास हा त्याचा घटक नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला 27वा प्रश्न जर आपण बघितला तर भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? तर याचं उत्तर आहे संरचनात्मक बदल म्हणजेच स्ट्रक्चरल चेंज. म्हणजे एकदा एखाद्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात लोक दुसऱ्या क्षेत्रामध्ये जात असतील कामासाठी तर त्याला आपण संरचनात्मक बदल या घटकाअंतर्गत पाहू शकतो. हा प्रश्न फारच सोपा जर तुम्ही बघितलं इथे तर रोख राखीव प्रमाण आणि आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे म्हणजे ब चं 1. सो आपल्याला एकच ऑप्शन मिळतो तो म्हणजे आहे ऑप्शन नंबर 2. त्यामुळे 28चा आन्सर आहे 2. 29 भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा किंवा अडचणी निर्माण होतात? उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव बरोबर आहे. न नोंदविलेले बेकायदेशीर उत्पन्न बरोबर आहे. क लक्षात तुम्ही जर घेतलं तर मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन किंवा द आउटपुट ऑफ मॉनिटाइज्ड सेक्टर. आता लक्षात घ्या मॉनिटाइज्ड किंवा नॉन मॉनिटाइज्ड सेक्टरमध्ये फरक काय असतो की मॉनिटाइज्ड सेक्टरमध्ये जे व्यवहार होतात ते व्यवहाराचं माध्यम हे पैसा असतो किंवा चलन असतं. त्यामुळे ही अडचण नाहीये, ही ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलंय मर्यादा किंवा अडचणी कुठल्या आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला सी हा निगेट करावा लागणार आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे उत्तर ऑप्शन नंबर 3 अ, ब आणि ड. त्यानंतर खालील प्रश्न क्रमांक 30वा खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे, तर ती साठा किंवा स्टॉक कन्सेप्ट नाहीये, तर ती एक फ्लो कन्सेप्ट आहे.
म्हणजेच प्रवाही संकल्पना आहे. म्हणजेच काय की स्टॉक कन्सेप्ट आपण काय म्हणतो की एका पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइमला किती वस्तू किंवा त्याचा त्याचा नंबर काय आहे ते. ठीक आहे. फ्लो कन्सेप्ट काय असते की एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये त्याची ती संख्या किती आहे. फॉर एक्झाम्पल जीडीपी आपण कॅल्क्युलेट करताना एका इयरचा जीडीपी कॅल्क्युलेट करतो. वर्षातल्या एखाद्या पर्टिक्युलर दिवसाला जीडीपी किती होतं हे आपण कॅल्क्युलेट करत नाही. त्यामुळे आपल्याला हा हे जे स्टेटमेंट आहे ते निगेट करावं लागणार आहे. आणि ए निगेट केल्यानंतर ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 हे निगेट होऊन जातात. ह्याचं उत्तर आहे फक्त ब आणि क. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले आहे. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13% वाढ नोंदवलेली आहे. 2023-24च्या बजेटवरती किंवा 23-24 या आर्थिक वर्षावरती प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की याचा आन्सर ओनली ए हे त्याचा आन्सर आहे. याच्यामध्ये जर आपण पीआयबीच्या वेबसाईटवरती बघितलं तर क्युम्युलेटिव्ह ग्रोथ रेट हा 2023-24 साठीचा 5.8% आहे. ते जर आपण इथे मायनिंग सेक्टर संदर्भात बोलायला गेलो तर मायनिंग सेक्टरचा ग्रोथ रेट हा 7.5% एवढा राहिलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे स्टेटमेंट ए आहे ते बरोबर आहे. स्टेटमेंट बी जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे केवळ अ बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1. नंतर ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हा 1990 नसून तो 1980 आहे. त्यामुळे स्टेटमेंट 2 हे चुकीचं आहे. त्यामुळे स्टेटमेंट 1 बरोबर आणि 2 चूक. म्हणजे त्याचं 32व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 1. नंतर डॉक्टर एस महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना दारिद्र्याच्या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण ब आणि ड म्हणजे 3 याचं उत्तर असणार आहे. लोकसंख्येचा लाभांश संकल्पनेत लाभांश काय आहे. आता इथे फार मजेशीर वाक्य टाकलं आयोगाने, ऑप्शन टाकलंय लोकसंख्येमुळे होणारा लाभ. अगदी लिटरल मिनिंग हा त्याच्यामधनं दिसतोय आपल्याला, पण ऑब्व्हियसली ते आन्सर नाहीये. तर काम करणाऱ्या वयातील वाढलेली लोकसंख्या जी वर्किंग एज पॉप्युलेशन असते आपली, त्याचं टोटल पॉप्युलेशन मधलं जे प्रमाण आहे ते जेव्हा जास्त असतं तेव्हा त्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड फेज किंवा लोकसंख्या लाभांश असं म्हणतो. अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की सी शिक्षण हा काही विकासेतर किंवा नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर नाहीये. याच्यामध्ये ऑब्व्हियसली हा खर्च आपण आपल्या ह्युमन डेव्हलपमेंट वरती करत असतो. त्यामुळे सी पर्याय म्हणजे सी जिथे जिथे आहे ते ऑब्व्हियसली निगेट होणार आहे. आणि त्यामुळे याचा ऑप्शन येणार आहे उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. म्हणजेच 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे इकॉनॉमीचे प्रश्न आपण डिस्कस केले. आता एक प्रकारे आपण म्हणूयात की मध्यम अशा स्वरूपाचे किंवा सोपे ते मध्यम या स्वरूपाचे असे प्रश्न आपण म्हणू शकतो. तुमचा स्कोर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की स्कोर पोस्ट करा, जेणेकरून आम्हाला त्याचा अभ्यास करायला सोपं जाईल. त्यानुसार आपण कट ऑफ बद्दल पुढे चर्चा करूयातच.